तुम्ही जर केदारनाथला जात असाल तर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे आणि काय वस्तू घ्यायला पाहिजे हे लक्षात ठेवा. एक तर तुम्ही प्रवास करताना आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी गरमी आहे, तुम्ही डायरेक्ट गरमीमधून बर्फामध्ये जाणार आहात, एकदम थंड हवेमध्ये. त्यामुळे तुम्ही सोबत स्वेटर जी चांगल्या क्वालिटीचे असतील, कमीत कमी 2 स्वेटर सोबत घ्यायचे. शूज जे चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजे. बॅग, पॉवर बँक, कारण तिथं तुम्हाला चार्जिंगसाठी पॉवर बँक लागणारच आहे. कपूर, ग्लव्स, कॅप ह्या गोष्टी तुम्ही घेतल्याच पाहिजे. टॉर्च, लिप बाम यासारख्या वस्तू तुम्हाला सोबत बाळगणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, निघण्यापूर्वी यात्रेचे रजिस्ट्रेशन करून गेलेलं कधीही चांगलं. कारण कधी कधी तिथे गेल्यानंतर जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला दर्शन घेऊ दिलं जात नाही किंवा तिथं पुढे तुम्हाला पाठवलं जात नाही. जिथून पैदल यात्रा सुरू होते तिथं तुमचं रजिस्ट्रेशन चेक केलं जातं आणि जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला दर्शनाला पुढे पाठवण्यात येत नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजी सगळ्यांनी घ्यायची. आपलं महाराष्ट्रातील वातावरण आणि उत्तराखंड मधील वातावरण यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण मी स्वतः 2 वेळेस केदारनाथची यात्रा केलेली आहे, बद्रीनाथची यात्रा केलेली आहे. मला त्या गोष्टीचा अनुभव आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ट्रॅव्हलिंग करताना सेफ आणि योग्य पद्धतीनेच करा. कारण तिथे सगळा रेड झोन परिसर असा तिथं येतो. सगळे रस्ते रेड झोन परिसरामध्येच येतात, रेड झोन सर्कल मध्येच येतात. त्यामुळे तुम्ही विशेष काळजी घ्यायला पाहिजे. तुम्हाला ऑक्सिजनचा तिथे पुरवठा कमी होतो, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, तुम्हाला तिथं नाईट स्टेला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही तिथून निघतानाच ऑनलाईन जे गव्हर्नमेंटची तिथं राहण्याची व्यवस्था केलेली आहे गेस्ट हाऊस, तिथं रजिस्ट्रेशन करूनच जावं. कारण तिथं एवढे लुटायचे धंदे होतात बस. तिथे तुम्हाला एका रूमसाठी कमीत कमी 2,500 3,000 रुपये द्यावे लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं, तिथे पाणी बॉटल तुम्हाला 100 रुपये 120 रुपयाला भेटते. कारण आणि आंघोळीचं जर तुम्हाला गरम पाणी हवं असेल तर ते तुम्हाला 150-200 रुपये एक बकेट गरम पाण्याचं भेटून जातं. जसजसं तुम्ही वरी जाल मंदिराच्या जवळपास तसतसं प्रत्येक वस्तूचे भाव वाढत जातील. 2 पट 3 पट 5 पट असे प्रकारचे भाव वाढलेले असतात. आणि जाताना कधीही खेचर जो प्राणी आहे त्यावर बसून जाऊ नका. तिथे एकतर 15,000 रुपये एका व्यक्तीला घेतले जातात. नंतर त्या खेचराचे कंट्रोल आपल्या हातामध्ये नसते. ते खेचर कधी कधी दरीमध्ये सुद्धा कोसळतो. तुम्हाला बसताना एवढा त्रास होऊ शकतो की तुम्ही खेचरावरून पडण्याची जास्त शक्यता असते. आणि हा रस्ता पूर्ण दगडी असल्यामुळे तुमच्या डोक्याला मार लागू शकतो. कारण माझ्या समोर 4-5 महिला त्या खेचरावरून घोड्यावरून खाली पडलेल्या मी स्वतः पाहिलेले आहे. आणि जाण्याच्या अगोदर तुम्ही त्या पालखीमध्ये सुद्धा बसून जाऊ नका. तुम्हाला खरंच जायचे ना तर निसर्गाचा अनुभव घेऊन तुम्ही एकदम पैदल चालत चालत गेलेलं कधीही चांगलं. भले तुम्हाला थकवा लागेल, जर तुम्हाला जायचे तर चालतच जा. जर तुम्हाला वाटत असेल चालत जाणं शक्य नाही तर जाण्याच्या 1 महिना अगोदर तुम्ही चालण्याची प्रॅक्टिस करा. जिथे तुमच्या जवळपास चढायची जागा असेल तिथे चढ उतार करा. 1 महिना प्रॅक्टिस करा, तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आणि सगळ्यात जास्त तिथे भाव जास्त आहेत त्यामुळे बजेट चांगलं असलं पाहिजे. आणि तुम्ही चालत असाल तर तुमच्या घरच्यांना माहित पाहिजे, तुमच्या मित्रांना माहित पाहिजे. एखादी इमर्जन्सी जर झाली तर तुमच्या घरच्यापर्यंत ती खबर देता आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही लगेच नका जाऊ. तुम्ही मे महिन्या आणि जून महिन्यामध्ये जाऊ शकता. तिथे वातावरण तुम्हाला सूट होईल असं त्या दिवसामध्ये बनलेलं असतं. म्हणजे तुम्हाला सहसा जास्त प्रॉब्लेम तिथे येणार नाही. त्यामुळे जाताना ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी.